राजा कोण होतं हे सांगणाऱ्या शंभूवर्मनकृत बुधभूषणच्या भाग क्रमांक 115 मध्ये दुसऱ्या अध्यायातील 3रा श्लोक घेऊन मी डॉक्टर दिनेश आपल्या समोर सादर करतो. राजाचं लक्षण, राजाचं शरीर, राजा कसा असतो. हा श्लोक असा आहे. बुद्धी शस्त्र प्रकर्तंगो धन संवृत्तिक चुंकः चारे क्षण दूत मुख पुरुष कोपी पार्थिव. राजा कसा असला पाहिजे, राजाचं शरीर कसं असलं पाहिजे, राजाच्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. बुद्धिशस्त्र, त्याच्या हातात कसलं शस्त्र आहे, बुद्धिशस्त्र. प्रकर्तंको, त्याची प्रकृती कशाची आहे, ही त्याचं शरीर आहे. त्याची प्रकृती माझं शरीर आहे आणि या शरीरामध्ये काय केलंय, त्याने शस्त्र धारण केलंय, कशाचं, बुद्धीचं. धन संवृत्ती कंचुक, कंचुक म्हणजे आवरण, त्याचं शरीर, कपडा, कशाचा, धनाचा. धन संवृत्तिक, धनानं संवर्धन केलेलं आहे. त्याचं धन हे काय आहे, त्याचं चिलकत आहे. धनवान असला पाहिजे. राजानं गरीब असता कामा नये. लढाया एवढी कामं कशी करायची, कशाच्या आधारे करणार. बुद्धीचं त्याचं शस्त्र आहे. प्रकृती हे त्याचं अंग आहे. धन त्याचं चिलकत आहे. त्याचे चारे क्षण म्हणजे त्याचे हेर हे काय आहे, त्याचे डोळे आहेत. कुठं काय चाललंय राज्यामध्ये हे सगळं कोण सांगतात, गुप्तहेर येऊन राजाला सांगतात. हे त्याचे काय आहेत, डोळे आहेत. हेर सगळीकडे असले पाहिजेत. दूतमुख, राजाचे म्हणणं कुणामार्फत पोचतं, दूतांमार्फत. म्हणजे दूत हे काय आहे, त्याचं मुख आहेत. असा जो पुरुष आहे, कोपी पार्थिव, असं शरीर धारण करणारा जो पुरुष असतो, तो काय होतो, राजा व्हायला पात्र असतो. म्हणजे राजा होण्यासाठी तुमच्याकडे बुद्धी पाहिजे, चांगलं धडधाकट शरीर असलं पाहिजे, धनसंपत्ती तुम्ही जमा केली पाहिजे, शिल्कताप्रमाणे ती वापरता येते आपल्यावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी. तर हेर तुमचे डोळे असले पाहिजे, तर दूत तुमचे मुख तोंड असलं पाहिजे. अशा पद्धतीची रचना ज्याच्याकडे असू शकते, तो कोण असू शकतो, एक राजा असू शकतो. राजाच्या या छोट्याशा वर्णनाला इथे विराम देऊया. भेटूया पुढच्या भागात, पुढच्या श्लोकात. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.